खूप मोठी गोष्ट घडली माझ्यासोबत. गेस वॉट, काय असेल? मी सकाळी रेडी वगैरे झाली, सौरभ पण ऑर्डरला गेला त्याच्या आणि मी पण निघाले आणि मी गाडी घेऊन भुरकन अर्ध्या रस्त्यात पोहोचलेही असेल आणि मला लक्षात आलं की अरे काहीतरी विसरले. काय विसरले हे लक्षात येत नव्हतं माझ्या खरं तर. आणि मग नंतर मी पर्स ओपन केली तेव्हा मला कळलं की मी मोबाईल विसरले. मी. कोण कसं विसरू शकतं मोबाईल? आई शपथ, एवढं मला असं झालं की काहीतरी म्हणजे एखादी मोठी गोष्ट विसरली आहे. आणि मला असं वाटलं की माझं हृदय कोणी काढून घेऊन गेलं आणि मध्येच थांबवली गाडी आणि मला एवढं हायपर व्हायला झालं की माझा मोबाईल. आणि मी खरं तर घरी पण येऊ शकत नव्हते कारण मला जायचं होतं डान्सला. ऑलरेडी मी घरातनं लेट निघालेले. कदाचित त्या घाईघाईत गडबडीतच मी मोबाईल घरी विसरले असेल. कारण हे चावी घ्या ते चावी घ्या, मग हे बंद केलं का ते बंद केलं. ओ माय गॉड. रिलॅक्स, काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. हे मला आता कळतंय जेव्हा माझ्या हातात मोबाईल आला तेव्हा मला कळतंय की मोबाईल विसरणं ही एवढी मोठी गोष्ट नाहीये. हे आपण मोबाईलच्या आहारी इतके गेलो ना की त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की मोबाईल थोडा वेळ आपल्या हातात नाहीये किंवा मग मोबाईलच्या आपण खूपच जरा असं लांब दूरवर कुठेतरी पोहोचलोय. मोबाईल कुठेतरी दूरवर आहे, आपण कुठेतरी दूर आहोत. म्हणजे मला त्या टायमाला हायपर व्हायला झालं. पण का? मोबाईल आहे तो. मोबाईल शिवाय लोक राहत होती. आता काय एवढा पण मोबाईलला क्रेज बनवून ठेवलाय. तो काही आपलं रक्त नाही अंगात तर आपण जगूच शकत नाही किंवा ते पाणी नाही आहे, ते पाणी पुरवठा नाही करत आहे की ते एवढं मोठं हाईप होण्याची गरज आहे. म्हणजे हे मी स्वतःला समजवते कारण मला आता फील झालं की आपण मोबाईलला खूपच जास्त इम्पॉर्टन्स देऊन ठेवलाय. का? सो येस, या मोबाईलच्या गोंधळानंतर लगेचच मी घरातनं निघाले आणि श्री आलेला अंबरनाथहून डोंबिवलीला. का तर एका कारणासाठी आलेला. येस, पारस मोटर्समध्ये जायचं होतं आम्हाला. आणि का तर गाडीच्या बुकिंगसाठी. येस, न्यू गाडीच्या बुकिंगसाठी. पण माझ्या नाही, श्री नवीन गाडी घेतो. येस, माझी वहिनी आणि माझा भाऊ एक नवीन कोरी करकरीत स्कूटी घेत आहेत. माय गॉड, आय एम सो हॅपी, आय एम सो डॅम हॅपी. तर खूप मला आनंद होतोय. तो एक नवीन गाडी घेतो, त्याचं स्वप्न पूर्ण करतायत ते लोक. मग त्याच खुशीमध्ये आम्ही गेलो कॉफी प्यायला स्टेशनलाच. आणि ती कॉफीचं प्रेझेंटेशन पण वाव होतं. वाव, माय गॉड. ती हार्टवाली कॉफी ऑफकोर्स तो कोणाला देणार? तो त्याच्या वाईफला देणार. बाई, वाईफ की खुशीत होते. हो माय गॉड. आणि मग त्याने आमच्यासाठी मागवलेलं एक चॉकलेटचं नटेला म्हणून त्याचं नाव होतं. वाव, ते तर इतकं भारी होतं ना की श्लोकच्या आधी मीच स्वतः टेस्ट केला आणि नंतर श्लोकला दिलं. सो येस, असा गेला आजचा दिवस. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.